हाय स्टुडंट, मी मिसेस कोटकर आणि आपण बघत आहोत आपला रिमेनिंग पार्ट ऑफ द 15 चॅप्टर स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाय. टुडे वी आर डिस्कसिंग द एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन्स, expression for the energy of the electrons. Okay, the total energy means what? Total energy, sum of kinetic energy and electrostatic potential energy of the electron. इलेक्ट्रॉनची टोटल एनर्जी म्हणजेच काय, तर कायनेटिक एनर्जी आणि इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी या दोघांचे ॲडिशन जे आपण इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. एन स्टँड फॉर टोटल एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन द nth ऑर्बिट. इलेक्ट्रॉन जर एन नंबरच्या ऑर्बिटमध्ये असेल तर त्या ठिकाणची एनर्जी किती? एन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ओके, आता कायनेटिक एनर्जी मीन्स हाफ mv², जो आपला रेग्युलर फॉर्म्युला आहे. त्यासाठी आपण घेत आहे हाफ me. me मीन्स मास ऑफ द इलेक्ट्रॉन, vn मीन्स व्हेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन इन द nth ऑर्बिट. रेग्युलरच फॉर्म्युला आहे आपला हाफ mv², फक्त मास इलेक्ट्रॉनचा आणि व्हेलॉसिटी एन नंबरच्या ऑर्बिटमधली, प्लस पोटेन्शियल एनर्जी किंवा त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणूया. जो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जीचा, 1/4πε0 E²/r. त्यात निगेटिव्ह साईन, ही इलेक्ट्रॉन हा बाउंड असतो न्यूक्लियससोबत, त्याला फ्री करण्यासाठी आपल्याला तेवढी एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते. म्हणून आपण इथे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीसाठी आपण ही साईन जी आहे इथे निगेटिव्ह घेतो. झेड इज द ॲटॉमिक नंबर, आणि जर आपण हायड्रोजन ॲटम कन्सिडर केला तर झेडची व्हॅल्यू जी आहे ती किती येतं? 1. आणि आर मीन्स नंबर ऑफ रॅडियस ऑफ द ऑर्बिट किंवा रॅडियस ऑफ द nth ऑर्बिट. ओके, बाकी सर्व व्हॅल्यूज आपल्याला नोन आहेत. आता आपण इक्वेशन आपल्या बुकमध्ये दिले की 15.3 आणि 15.4चा वापर करून, म्हणजे आपण व्हॅल्यू पुट केली vnची आणि rnची, मीन्स व्हेलॉसिटी इन nth ऑर्बिट अँड रॅडियस ऑफ द nth ऑर्बिट. ह्या दोन व्हॅल्यू जर आपण इथे पुटअप केल्या, इथे vnची व्हॅल्यू पुट केली, इथे rnची व्हॅल्यू पुट केली, तर आफ्टर सिम्प्लिफिकेशन आपल्याला मिळतं En इज इक्वल टू -me z² e⁴ डिवायडेड बाय 8ε0. इथे ε0चा स्क्वेअर येतो बघा, तो आपल्या बुकमधली प्रिंटिंग मिस्टेक आहे. 8ε0² h² n², असं आपल्याला nth नंबरच्या इलेक्ट्रॉनची एनर्जी मिळते En. आपण जर व्हॅल्यूज पुटअप केल्या सगळ्या, तर हा जो फॉर्म्युला आला आहे तो कसा आला आहे हे बघण्यासाठी मी तुम्हाला ते सॉल्व करून सुद्धा दाखवलेलं आहे. बघा, एनर्जी ऑफ द nth ऑर्बिट ती कशी आली. जसं मी तुम्हाला म्हटलं की ते इक्वेशन्स पुट केले, तर मग इक्वेशन्स पुट केले म्हणजे नेमके कोणते, जसं आपण हे आधी डिस्कस केलं, एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन म्हणजे टोटल एनर्जी ऑफ द ऑर्बिट आणि कायनेटिक एनर्जी आणि इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचं ॲडिशन. ही ॲडिशन केली, हा तो आपण फॉर्म्युला लिहिलेला बुकमधला. आणि ज्या दोन व्हॅल्यूज होत्या Rn आणि Vn, त्या इथे मी लिहिल्या तुमच्यासाठी की Rn मीन्स n² h² डिवायडेड बाय πme z e² आणि Vn मीन्स ह्या दोन तुम्हाला लर्न करावे लागतील मात्र. Vn व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट इज ze²/2ε0 hn. ह्या दोन्ही व्हॅल्यू जर आपण इथे पुट केल्या, Vn पुट करताना Vnचा मात्र स्क्वेअर करायचा. पुट करतानाच आपण त्याचा स्क्वेअर केला आणि ती इथे पुट केली बघा, म्हणजे हाफ me हे घेतलं, Vnचा स्क्वेअर मीन्स या टर्मचा स्क्वेअर z² e⁴ ही व्हॅल्यू पुट केली, पण पुट करताना काय केलं? स्क्वेअर केला त्याचा. 2 आहे तर 4, ε0 आहे तर ε0², h आहे ते h², n आहे ते n². ओके, नंतर ही जी आहे प्लस मायनस हे लिहिले, इथे मायनस, प्लस इंटू मायनस काय होईल? मायनस. मग झेड e² 4πε0 तसंच लिहिलं. ही जी Rn आहे इथे, तर ही Rnची व्हॅल्यू इथली
इथे पुट केली. फक्त लिहिताना कसं आर्यन डिनॉमिनेटरला आहे ना, तर ही जी टर्म आहे n² h² ॲप्सिलॉन 0 ही डिनॉमिनेटरला लिहिली आणि त्याला इन्व्हर्स करावं लागेल. खालची जी डिनॉमिनेटरची टर्म आहे पाय me² ही आपण न्यूमरेटरला लिहिली, म्हणजे त्याचा रेसिप्रोकल करून आधीच लिहिलं या स्टेपमध्ये. मग आपण आर्यन आणि VNच्या व्हॅल्यू पुट केल्या, म्हणजे VN² आणि आर्यन. मग यामध्ये सिम्प्लिफिकेशन करून घेतलं, जे कॅन्सल होते ते कॅन्सल केलं बघा. ओके, यामध्ये हाफ आणि 8, हाफ आणि 4 आहे तर तो 1/8 लिहिला. यमी z² e⁴ ॲप्सिलॉन 0² h² n² हे सगळं आलं आपलं. मायनस आता इथे 1/4, हा 4 आहे तो 1/4 लिहून घेतला आहे. जसं ह्या ज्या टर्म्स होत्या सिक्वेन्सनुसार, तसं आपण सिक्वेन्सनी इथे सुद्धा लिहिल्या आहेत त्या. सुरुवातीला me² घेतलं, नंतर z² घेतलं, हा e² आणि हा e² e⁴ केलं त्याला. पाय कॅन्सल केला, हा पाय आणि हा पाय कॅन्सल केला. मग ॲप्सिलॉन 0 आणि ॲप्सिलॉन 0 म्हणजे ॲप्सिलॉन 0चा स्क्वेअर घेतला, h² आणि n². थोडक्यात काय केलं आपण, ह्या ब्रॅकेटमधल्या सेम व्हॅल्यू आहेत. राहिलं जे जो मल्टिप्लायर आहे 1/8 - 1/4 जर आपण केलं तर आपल्याला -1/8 ही व्हॅल्यू मिळते. ब्रॅकेटमधलं तर कॉमन आहे, त्यामुळे मायनस ब्रॅकेट जसा आणि 1/8 त्याला मल्टिप्लायमध्ये, म्हणजे me² z² e⁴ डिवायडेड बाय 8 ॲप्सिलॉन 0² h² n² आपल्याला en मिळाला. ही जी सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या कॉन्स्टंट आहेत ब्रॅकेटमधल्या. z² आणि n² ह्याच फक्त बदलणाऱ्या आहेत. ही झाली आपली ची व्हॅल्यू. आपण जर व्हॅल्यू पुटअप केल्या ह्या सगळ्या, म्हणजे m, e, h आणि ॲप्सिलॉन 0 ह्या सगळ्या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत, त्या जर आपण पुट केल्या तर या ब्रॅकेटची व्हॅल्यू आपल्याला मिळते 13.6 निगेटिव्ह साईन. तर ही लक्षात ठेवायची की जर व्हॅल्यू पुट केला आणि हायड्रोजन ॲटमसाठी z हा 1 असतो आणि फर्स्ट ऑर्बिटसाठी यांची व्हॅल्यू 1 पुट केली आणि झेडसुद्धा 1 पुट केला तर आपल्याला मिळतं ग्राउंड स्टेट एनर्जी, त्यालाच मिनिमम एनर्जी म्हणायचं. हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवायचा. En = -13.6 z² इन इलेक्ट्रॉन व्होल्ट. मात्र ही व्हॅल्यू इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये मिळते आपल्याला. फॉर फर्स्ट ऑर्बिट n = 1 विच हॅज मिनिमम एनर्जी and is called the ground state energy of the atom. For the excited with orbit with higher value of the n called excited state, यांची व्हॅल्यू जर 1 पेक्षा जास्त असेल त्याला आपण हायर एनर्जी स्टेट म्हणू शकतो, ग्राउंड स्टेट आणि हायर एनर्जी स्टेट. तर हे कसं काढलं आहे आपण मी तुम्हाला दाखवलेलं आहे इथे. आता आपण परत इनिशियली जिथे होते तिथे जाऊया. इथपर्यंत आपण काढलं होतं. निगेटिव्ह साईन वगैरे का बरं आहे याचं एक्सप्लेनेशन इथे आहे. जे आपण आधी एक्सप्लेन केलं ते सगळं इथे आहे. आता आपल्याला महत्त्वाची म्हणजे एनर्जी लेवल डायग्राम आहे आणि ट्रान्झिशन बघायचं आहे, जे आपण आधी बघितलं आहे हायड्रोजन स्पेक्ट्रामध्ये. बघा ही जी आहे फर्स्ट ती आहे n = 1, म्हणजे त्याला एनर्जी ऑफ द फर्स्ट ऑर्बिट, म्हणजे फर्स्ट ऑर्बिट n = 1 आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबर n = 1, n = 2, 3, 4, 5 आणि नंतर मात्र ह्या जवळजवळ गेलेल्या आपण बघितलं स्पेक्ट्रामध्ये व्हॅल्यूज यानंतर जवळजवळ येतात. नंतर मग n = असं दाखवायचं. आता याआधी आपण पाहिलं आहे की हायर एनर्जी लेवलमधून जर ट्रान्झिशन हे फर्स्ट लेवलवर होत असेल, n = 1 या लेवलवर होत असेल, तर त्या सिरीजला आपण लेमन सिरीज म्हणतो आणि हे अल्ट्राव्हायोलेट रिजनमध्ये घडतं. जर आपण एनर्जी लेवल आपण आता जो फॉर्म्युला पाहिला त्यात पाहिलं की n = 1 जर पुट केलं तर आपल्याला एनर्जी मिळते E1 = -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. या सिरीजला म्हणायचं लेमन सिरीज. आता नेक्स्ट म्हणजे बाल्मर सिरीज. त्यामध्ये n = 2 असतं आणि पीच्या ज्या व्हॅल्यू असतात त्या 3, 4, 5 आपण बोर्स फॉर्म्युला बघितला होता त्यामध्ये बघितलेलं आहे. तर बाल्मरमध्ये सेकंड स्टेजला सगळ्या इलेक्ट्रॉन जे आहे त्याचं ट्रान्झिशन होतं, म्हणजे हायर एनर्जी म्हणजे 2 to 3, 4 to 3, 4 पासून 2 वर, 3 पासून 2 वर, 5 पासून 2 वर असं त्याचं ट्रान्झिशन होतं.
n=2 या लेवलला जर होत असेल त्याला आपण बाल्मर सिरीज म्हणतो आणि ही आपल्याला व्हिजिबल रिजनमध्ये मिळतं. आपल्या फॉर्म्युल्यानुसार -13.6 हे आपलं आलं होतं. आपण जर E2 काढलं, E2 जर काढायचं असेल तर आपला E2चा फॉर्म्युला होणार की -13.6 डिवायडेड बाय, आता हा 2चा स्क्वेअर, n स्क्वेअर होता ना, 2 स्क्वेअर मीन्स 4ने याला जर डिवाइड केला आपण तर आपल्याला व्हॅल्यू मिळते -3.4. आता इथे या E1च्या व्हॅल्यूला E2 मिळण्यासाठी आपल्याला 4ने डिवाइड करावं लागेल, तेव्हा आपल्याला E2 मिळेल. E3साठी काय करावं लागेल, या व्हॅल्यूला या E1ला कितीने डिवाइड करावं लागेल, 9ने डिवाइड करावं लागेल, कारण की यांची व्हॅल्यू 9 आहे. आणि मग आपल्याला ती मिळेल -5.51. असं यांच्या स्क्वेअरने त्याला डिवाइड करायचं, आपल्याला त्याच्या व्हॅल्यूज मिळतील पर्टिक्युलर ऑर्बिटमधल्या. लेमन सिरीज, बाल्मर सिरीज, पाश्चन सिरीज, जेव्हा यांची व्हॅल्यू 3 असते तेव्हा आपण पाश्चन सिरीज म्हणतो. नंतर ब्रॅकेट सिरीज आहे, नंतर पी फंड सिरीज आहे. ही एनर्जी लेवल डायग्राम जी आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवायची आणि त्याची थोडी प्रॅक्टिस करायची. सोपी आहे. फक्त एनर्जी लेवल डायग्रामसुद्धा याआधी बोर्डच्या एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी विचारली गेलेली आहे. एनर्जी लेवल डायग्राम अँड ट्रान्झिशन. जरी आपल्याला एक्सप्रेशन जरी आलं, बाकीच्या गोष्टी जरी विचारल्या गेल्या तरी डायग्रामला 1.5 ते 2 मार्क्स असतातच. डायग्राममध्ये आपल्याला आणखी काय काय दाखवलं ते बघूया. द एनर्जी लेवल कम्स क्लोजर अँड क्लोजर, जे आपण याआधी पण डिस्कस केलं होतं की एनर्जी लेवल ह्या क्लोज जवळजवळ येत आहे जशी यांची व्हॅल्यू वाढत आहे. बघा, जसं जसं इन्क्रीज होत आहे तसं ह्या यांच्यामधला जे गॅप आहे तो कमी कमी होत आहे. अँड देअर एनर्जी रिचेस ए लिमिटिंग व्हॅल्यू 0 ॲज n गोज टू द इन्फिनिटी. जसा n हा इन्फिनिटीला पोहोचत आहे तशी एनर्जीची व्हॅल्यूसुद्धा इन्फिनिटी होत आहे. द एनर्जी रिक्वायर, नेक्स्ट पॉईंट, द एनर्जी रिक्वायर टू टेक इलेक्ट्रॉन फ्रॉम द ग्राउंड स्टेट टू द एक्सायटेड स्टेट इज कॉल्ड द एक्सायटेशन एनर्जी. एनर्जी रिक्वायर, एक्सायटेशन एनर्जी म्हणजे बघा आता, द एनर्जी रिक्वायर टू टेक इलेक्ट्रॉन फ्रॉम द ग्राउंड स्टेट टू द एक्सायटेड स्टेट. ग्राउंड स्टेटपासून एक्सायटेड स्टेटपर्यंत जाण्यासाठी लागणारी एनर्जी, त्या एनर्जीला म्हणायचं एक्सायटेशन एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन दॅट स्टेट. फॉर हायड्रोजन ॲटम द मिनिमम एक्सायटेड एनर्जी. आता एक्सायटेशन एनर्जी ही कशी काढायची, 2 स्टेट्ससाठी बघा कशी काढली. ऑफ मिनिमम एक्सायटेशन एनर्जी ऑफ n=2. जर सेकंड ऑर्बिटसाठी आपण काढली n=2, ती कशी काढायची, एक्सायटेशन एनर्जी कशी काढायची, तर ग्राउंड स्टेट एनर्जीचा एनर्जी घ्यायची मायनस सुरुवातीला ज्या स्टेटचं आपल्याला काढायचं आहे त्याची एनर्जी. आता सेकंड स्टेटसाठी काढायचं आहे म्हणजे सेकंड स्टेटची एनर्जी किती आहे, -3.4, ती घेतली, मायनस घ्यायचं आणि ग्राउंड स्टेटची एनर्जी घ्यायची मायनस. हे मायनस मायनस तर प्लस होणार आहे आणि 13.6 ही ग्राउंड स्टेटची. म्हणजे सरळ सरळ काय, ज्या स्टेटची आपल्याला एक्सायटेशन एनर्जी काढायची आहे त्या स्टेटची एनर्जी आणि ग्राउंड स्टेटची एनर्जी काय करायची, ॲड करायची. ती होईल 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. n=2 साठी एक्सायटेशन स्टेट आपल्याला मिळाली. 3 साठी काढायची असेल तर मग 3 मध्ये 1.51 आहे, सो -1.51 प्लस 13.6 करायचं, आपल्याला एनर्जी मिळेल थर्ड स्टेटची. नेक्स्ट पॉईंट बघा. In order to remove or take out electron in the ground state from the hydrogen atom, that is to make it free, in order to remove or take out the electron in the ground state from a hydrogen atom, ground state मध्ये इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा असेल किंवा आपल्याला बाहेर काढायचा असेल, बाहेर न्यायचा असेल तर म्हणजेच काय, त्याला आपल्याला फ्री करायचं आहे, टू मेक इट फ्री अँड हॅव 0 एनर्जी. त्याला 0 एनर्जी द्यायची आहे म्हणजे त्याला आपल्याला फ्री करायचं असेल. सो वी हॅव टू सप्लाय 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी टू इट. ग्राउंड स्टेटमधल्या इलेक्ट्रॉनला आपण जर 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी जर दिली तर तो फ्री होतो. धिस एनर्जी इज कॉल्ड द आयनायझेशन एनर्जी आणि त्याच एनर्जीला म्हणायचं आयनायझेशन एनर्जी ऑफ द हायड्रोजन ॲटम. सो द आयनायझेशन एनर्जीची डेफिनेशनही बऱ्याच वेळा बोर्डमध्ये येते. सो आयनायझेशन एनर्जी म्हणजे काय,
The ionization energy of an atom is the minimum amount of energy required to be given to an electron in the ground state of that atom to set electron free. ग्राउंड स्टेटमधल्या इलेक्ट्रॉनला आपण जी मिनिमम एनर्जी देतो ती एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर तो फ्री होतो, कारण त्या ग्राउंड स्टेटची एनर्जी किती असते तर 13.6 किंवा -13.6 -13.6 एनर्जी असते. तेवढी प्लस एनर्जी जर आपण दिली तर एनर्जी मायनस प्लस ही 0 होईल, म्हणजेच इलेक्ट्रॉन हा फ्री होईल. त्यालाच आपण म्हणतो आयनायझेशन एनर्जी. हे डेफिनेशनसुद्धा व्यवस्थित करून ठेवा. त्यालाच म्हणायचं आयनायझेशन एनर्जी ऑफ द ॲटम. हे तर आपण खालचं बघितलंच आहे. आता बघा, जर आपल्याला एनर्जी काढायची असेल, डिटरमाइन द एनर्जी ऑफ द फर्स्ट टू एक्सायटेड स्टेट ऑफ द इलेक्ट्रॉन इन द हायड्रोजन ॲटम. कोणती एनर्जी काढायची आपल्याला? एक्सायटेड स्टेटमधली एनर्जी काढायची आहे. व्हॉट आर द एक्सायटेशन एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन दिस ऑर्बिट? फर्स्ट टू मधल्या. द एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन द, पहिले आपल्याला एनर्जी काढावं लागेल. इन द nth ऑर्बिट इज गिवन बाय En इज इक्वल टू -13.6 1/n², कारण की इथे झेडची व्हॅल्यू 1 असते. -13.6 इंटू 1/n² म्हणा किंवा -13.6 डिवायडेड बाय n² इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणा. आता आपण सुरुवातीला काय करूया, पहिल्या दोन स्टेट म्हणजे 2 आणि 3, फर्स्ट टू एक्सायटेड स्टेट म्हणजे नंबर 1 जी असते n इज इक्वल टू 1 ती ग्राउंड असते. मग फर्स्ट एक्सायटेड स्टेट कोणते होतील? 1 सोडून द्यावं लागेल आपल्याला, 2 आणि 3 घ्यावं लागेल एक्सायटेड स्टेट म्हटलं तर. सो फॉर फर्स्ट एक्सायटेड स्टेट n इज इक्वल टू 2 अँड n इज इक्वल टू 3 द एनर्जी आर. E2 काय होईल? त्या आपल्या फॉर्म्युल्यानुसार या एनची व्हॅल्यू 2 पुट केली आपण, तर ती निघाली -13.6 डिवायडेड बाय 4 म्हणजे 2² म्हणजे 4, तर ती मिळाली आपल्याला 3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि E3 काढली आपण -13.6 डिवायडेड बाय 3² म्हणजे डिवायडेड बाय 9, ती मिळाली आपल्याला -5.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता आपण काय करतो हे काढताना, एक्सायटेशन एनर्जी म्हणजे काय, तर ही जी एनर्जी आहे त्याच्यात काय करतो प्लस, हे आधी आपण जो फॉर्म्युला बघितला त्यात काय करतो आपण प्लस 13.6 करतो. इथे सुद्धा प्लस 13.6, तर आपल्याला त्या व्हॅल्यूज मिळतात 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट अँड 12.9 इलेक्ट्रॉन व्होल्ट रिस्पेक्टिवली. कारण याआधी आपण तो बघितला आहे एक्सायटेड स्टेट कसं काढायचं. आय थिंक एक्सायटेड स्टेट इथेच ते बघितलं आहे आपण. ओके, हे इथे एक्सायटेड स्टेट कसं काढलं हे आपण इथे काढलेलं आहे. त्याचा यूज घेऊन आपण हे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. थँक्स स्टुडंट्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ अँड बी स्टडिंग.